मी स्मिता माने, कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर. माझ्याकडे कोल्हापूर महानगरपालिका जे पाणी उचलते त्याचं बिल देणे ही जबाबदारी आहे. वसूल करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर आता आम्ही पहिल्यांदा बालिंगा पंप हाऊस बंद केलेला आहे, सील केलेला आहे, पाणी पुरवठा बंद केलेला आहे. आता आम्ही नागदेववाडीचं पंप हाऊस बंद केलेलं आहे आणि पाणी पुरवठा बंद केल्यामुळं आता मला वाटते शिंगणापूरचं एकच राहिलं ते पण बंद करणार आहोत. आणि दूधगंगा जलाशयाला पण अशीच कारवाई सुरू आहे आमची. एकूण 165 कोटी इतकी पाणीपट्टी थकीत आहे. त्यातली निव्वळ पाणीपट्टी 65 कोटी अधिक लोकल सेस 14 कोटी अशी एकूण मिळून 80 कोटी इतकी निव्वळ पाणीपट्टी आणि बाकीचे दंडनीय आणि विलंब शुल्क अशी पाणीपट्टी आहे. तर बऱ्याच वर्षापासून म्हणजे 2011पासून ती पाणीपट्टी थकीत आहे आणि याविषयी गांभीर्यानं याकडं कोल्हापूर महानगरपालिकेनं पाहिलेलं नाही आहे. खरं तर त्यांच्यावर पाणी उचलणे आणि डिस्ट्रीब्यूट करणे, वितरण करणे यातून जे उत्पन्न मिळतं त्यातला बराचसा वाटा ते वीज बिल ह्यासाठी जे वीज बिल लागतं त्याच्यासाठी खर्च करतात. म्हणजे 20 ते 25 कोटी रुपयाची वीज बिल ते भरतात. मात्र आमची पाणीपट्टी दरवर्षीची 18 कोटीपर्यंत येते. ते भरत नाहीत, एवढं गांभीर्याने घेत नाहीत. आत्तापर्यंत 2 ते 3 कोटीच दरवर्षी पाणीपट्टी भरली जात होती. मात्र आमचे अधीक्षक अभियंता म्हेत्रे साहेब आम्ही असं मंजुलक्ष्मी मॅडमसोबत डायलॉग किंवा चर्चा करून आम्ही त्यांना सहकार्य केलं, करारनामा केला. त्यामुळं मागच्या वर्षी 7 कोटी इतका वसूल त्यांनी दिलेला आहे आणि आत्तापर्यंत 6 कोटी 40 लाख एवढा त्यांनी पाणीपट्टीचं वसूल दिलेला आहे. पण हे आमच्या ज्या गरजा आहेत म्हणजे 18 कोटी दरवर्षीचं आणि थकीत मी सांगितलं तसं निव्वळ पाणीपट्टी जी त्यांना मान्य असेल ती 80 कोटी एवढं त्यांनी दिलं पाहिजे असं मला वाटते. हे जे पाणी आपण नदीत सोडतोय किंवा दूधगंगा जलाशयातून ते पाणी घेत आहेत ते साठवण्यासाठी वर्षभर त्याची धरणाची देखभाल दुरुस्ती, केटीव्याची देखभाल दुरुस्ती आम्हाला करावी लागते आणि त्याचा खर्च ह्याच पाणीपट्टीमधून निघतो आहे. आता आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या खात्याचे मंत्री यांनी आमचं महामंडळ स्वायत्त करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ह्याच पैशातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे वेतन होणार आहे. त्यामुळं ही पाणीपट्टी मिळणं आम्हाला एकदमच गरजेचं झालेलं आहे. त्यामुळं मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की वेळोवेळी कार्यवाही करा आम्हाला पूर्ण वसूल हा झाला पाहिजे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. थोडंसं बघितलं तर आणखी त्यांचा महानगरपालिकेचा एक म्हणणं होतं की बाबा त्यांचा घरफाळा आणि पाणीपट्टी जी थकीत आहे आमच्याकडे ती आम्ही भरायला पाहिजे. तर आम्ही त्यांना वेळोवेळी मीटिंगमध्ये किंवा पत्रानंसुद्धा त्यांना ही पाणीपट्टी किंवा घरफाळाची रक्कम जी असेल ती समायोजित करण्याची तयारी आम्ही दाखवलेली आहे. फक्त आम्हाला दोन्ही लोकांच्याकडचे सामायिक असं एक पाहणी होऊन म्हणजे क्षेत्रफळ जे घरफाळा करतात ते आणि पाणीपट्टी ह्याचा आम्हाला एक थोडंसं काय म्हणायचं त्याला व्यवस्थित आढावा घेऊनच करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि त्याच्या समायोजित करायला आम्ही पूर्णपणे होकार दिलेला आहे. काही थोडीफार पूर्ववत करणार ती पूर्ण वसुली झाल्यानंतरच आता हे सील उघडले जाईल. काय नेमकी भूमिका? खरं तर फक्त 1 कोटीचं चेक देणार आहेत असं मी ऐकलं होतं. पण 6.5 कोटीमध्ये 1 कोटी म्हणजे दरवर्षीची जी 18 कोटी थकबाकी आहे ती पण वसूल होत नाही आहे त्यात. खरं तर आमचे ED म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर MKVDC ह्यांच्यासोबतसुद्धा अमल महाडिक साहेब आणि मंजुलक्ष्मी मॅडम ह्या अशी बैठक झाली होती. तर आम्ही जे म्हणतो की 165 कोटी ती त्यांना मान्य नाही म्हणतात आणि त्यांना 30 कोटीच मान्य आहे असं म्हणतात. खरं तर ही रक्कम 30 कोटीची 2 वर्षापूर्वी तेच सांगत होते. मग त्यात 18 कोटी आणि 18 कोटी 2 वर्षाची जर ॲड केली आपण तर मग ती सरळ 66 कोटीपर्यंत जाते. पण तरीही मॅडम म्हणाल्या, मंजुलक्ष्मी मॅडम म्हणाल्या म्हणून 30 कोटी इतकी ग्राह्य धरली तर आमच्या EDनी 30 कोटी तरी रक्कम द्यावी असं त्या बैठकीत सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना कळवून 8 दिवसाची मुदत दिली होती 18 तारखेपर्यंतची. पण तोपर्यंत त्यांनी काही ती भरणा केलेली नाही. त्यामुळं कालचा गुढीपाडवाचा सण वगळून आम्ही आज ही कारवाई करत आहोत. मॅडम साधारण किती MLD पाण्याचं? मला एक्झॅक्ट फिगर माहिती नाही पण मला वाटतं की 180 MLD पर्यंत पाणी उपसा आहे. आता ह्यामध्ये करारनामा करणे आणि
MPCBचं जे सर्टिफिकेट आहे ते मिळणे आणि मीटर चालू असणे ह्यामुळे ती एक पटीतच राहते. पण करारनामा करायला आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. मागच्या एप्रिल 25मध्ये आम्ही करारनामा केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 70 दलगमी पाणी दूधगंगा जलाशयातून उचलणार आणि 7 दलगमी पाणी बालिंगा, नागदेववाडी आणि शिंगणापूर इथून उचलणार असं लिहिलेलं आहे. तर आता मात्र आम्हाला असं दिसतंय की इथून जो पाणी उपसा होतोय तो 5 पट होतोय. एक HP कॅल्क्युलेशनवरनं आम्ही तो काढलेला आहे आणि जास्तीत जास्त उपसा इथून करून ह्या जे वहन व्ययासह जे आहे म्हणजे नदीतून जे पाणी मिळतं त्याला आमचा दर आहे ₹1.32 प्रति 1000 लिटर आणि दूधगंगा जलाशयातून जे उचलतात त्याला 66 पैसे प्रति 1000 लिटर. तर मग ते करारनामा करतायत कमी रकमेचा मात्र उचलतायत इथून जास्त म्हणजे ते मीटर बंद ठेवून ही कारवाई सुरू आहे. ह्याबद्दल आमचा आक्षेप आहे. मीटर त्यांनी दुरुस्त केले पाहिजेत. किमान आता 30 कोटी आता मंत्र्यांच्या जशा सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.